Hi friends, today we are going to study the methods of preparation of alkyl halides. There are many methods. By using that methods we prepared the alkyl halides, in which here in this chapter we study the some methods. From that methods, the first method is that from alcohols. मित्रांनो, आपल्याला आज जो टॉपिक कवर करायचा आहे, आज जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे तो आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्याच्या भरपूर मेथड्स असतात. आज त्याच्यातले आपण काही मेथड्स बघणार आहोत. त्याच्यातली पहिली मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स. अल्कोहोल्सचा यूज करायचा आणि अल्किल हॅलाइड्सचे प्रिपरेशन करायचे. याच्यात काय असतं, इन दिस टाईप ऑफ रिॲक्शन OH group, that is hydroxyl group, replaced by using X halogen. ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप जो असतो तो आपण रिप्लेस करतो कोणाचे यूज करून? X हॅलाइडचे यूज करून. कारण आपल्याला अल्किल हॅलाइडचे प्रिपरेशन करायचे तर आपल्याला एखाद्या ग्रुपचे रिप्लेसमेंट करायचे. आता इथं म्हटलेलं आहे रिप्लेस्ड. हिअर द वर्ड यूज्ड रिप्लेस्ड. इथं एक शब्द वापरला आहे आपण, रिप्लेस मीन्स आपण त्याला सबस्टिट्यूट करतोय. मीन्स दिस टाईप ऑफ रिॲक्शन्स बिलॉंग्स टू सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. देर आर मेनी मेथड्स यूज टू प्रिपेअर द अल्किल हॅलाइड बाय युजिंग अल्कोहोल्स. अजून अल्कोहोल्सचा यूज करून अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्याच्या 3 मेथड्स आहेत जवळपास. खाली आपल्याला दिलेले आहे 3 मेथड्स. कोणत्या कोणत्या असतात आपण ते बघू. फर्स्ट, बाय युजिंग अल्कोहोल्स अँड HX, दॅट इज हॅलोजन ॲसिड्स. पहिल्या मेथडमध्ये आपण काय यूज करतो, अल्कोहोल घेतो आणि त्या अल्कोहोल्सची रिॲक्शन कोणासोबत करतो, HX सोबत, म्हणजे हॅलोजन ॲसिड्स. आता हॅलोजन ॲसिड कोणत्या कोणत्या टाईपचे असतात, HCl, HBr अँड HI. द सेकंड मेथड इज दॅट बाय युजिंग ROH मीन्स अल्कोहोल अँड फॉस्फरस हॅलाइड, दॅट इज PX3 अँड PX5. इथं आपण अल्कोहोल यूज करतो आणि फॉस्फरस हॅलाइड, की जे 2 टाईपचे असतात, फॉस्फरस ट्रायहॅलाइड अँड फॉस्फरस पेंटॅहॅलाइड, यांचे यूज करूनसुद्धा आपण अल्किल हॅलाइडचे प्रिपरेशन करत असतो. थर्ड मेथड इज दॅट बाय युजिंग अल्कोहोल अँड थायोनिल क्लोराईड, SOCl2. अल्कोहोल घ्यायचा आणि अल्कोहोलची रिॲक्शन करायची थायोनिल क्लोराईड सोबत. आता आपण फर्स्ट त्याच्यातली मेथड बघू, बाय युजिंग alcohol and HX, means by using HX. Here the reaction is that ROH reacts with HX under suitable condition that gives alkyl halide. This ROH means alcohol. This alcohol reacts with HX, halogen acids, or hydrogen halide. Both names are considerable, halogen acids or hydrogen halide. Hydrogen halides, both names are considerable under suitable condition, and they gives a product alkyl halide or haloalkane. Here the suitable condition, here द रिॲक्शन ॲरो मेन्शन्स सुटेबल कंडिशन्स. इथं आपल्याला रिॲक्शन ॲरो जो आहे त्याच्यावर सुटेबल कंडिशन मेन्शन केलेली आहे. असं का होतं, इफ वी चेंज द HX ऑर द अल्कोहोल. जर समजा आपल्याकडे अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे, पर्टिक्युलर अल्कोहोल जो दिलेला आहे त्याचे स्ट्रक्चर आहे, मीन्स तो अल्कोहोल प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी टाईपचा असेल, किंवा इथं जो आपल्याला HX दिलेला आहे हायड्रोजन हॅलाइड, त्याचे नेचर जरी आपण चेंज केलं, when we change this, the structure of alcohol and nature of HX, then the condition also changed. तर त्यावेळेस कंडिशनसुद्धा चेंज होत असते. हिअर बघा खाली दिलेलं आहे, द कंडिशन ऑफ दिस रिॲक्शन डिपेंड ऑन स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल अँड पर्टिक्युलर हायड्रोजन ॲसिड. इथं रिॲक्शनची कंडिशन अल्कोहोलच्या स्ट्रक्चरवर आणि हायड्रोजन जे हॅलोजन ॲसिड जे असेल त्या हॅलोजन ॲसिडच्या
नेचरवर सुद्धा डिपेंड असतं कोणत्या टाईपचे हॅलोजन ॲसिड आहे. सो वी कॅन प्रेडिक्ट द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल विथ HX. तर याचा यूज करून आपण ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी प्रेडिक्ट करू शकतो की अल्कोहोल जो आहे तो HX सोबत कशा टाईपची रिॲक्शन त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी काय असेल. टर्शरी अल्कोहोल इज ग्रेटर रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू सेकंडरी अल्कोहोल is greater reactive as compared to primary alcohol, or tertiary alcohol shows faster reaction than secondary alcohol. Secondary alcohol shows faster reaction than primary alcohol. इथं टर्शरी अल्कोहोल जो असतो त्याची जी रिॲक्शन असते सेकंडरी अल्कोहोलपेक्षा फास्टर असते आणि सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोलपेक्षा फास्टर असते. Here we have three hydrogen halides or halogen acid HCl, HBr and HI. All these three require different suitable conditions for the preparation of alkyl halide. If we react the HCl with alcohol, then it gives alkyl chloride. HBr reacts with alcohol, it gives alkyl bromide, and when HI reacts with alcohol, gives alkyl iodide. So here we study detailed the reaction of each hydrogen halide with alcohol. इथं आपल्याकडे 3 हायड्रोजन हॅलाइड आहेत HCl, HBr आणि HI. प्रत्येक वेगवेगळे रिॲक्शन दाखवतात, त्यांची कंडिशनसुद्धा वेगवेगळी असते. HClची जर अल्कोहोलसोबत रिॲक्शन झाली तर आपल्याला अल्किल क्लोराईड मिळतो. HBrची जर अल्कोहोलसोबत रिॲक्शन झाली तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळतो आणि जर HIची रिॲक्शन अल्कोहोलसोबत झाली तर आपल्याला अल्किल आयोडाईड हा कंपाऊंड मिळत असतो, प्रोडक्ट मिळत असतो. आता आपण एकेकाची रिॲक्शन बघून घेऊ अल्कोहोलसोबत. त्याच्यातलं पहिलं बाय युझिंग HCl. आपण आता HClचा यूज करू, त्याची रिॲक्शन अल्कोहोलसोबत करू आणि आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो ते आपल्याला बघायचे. दिस मेथड दॅट इज द अल्कोहोल रिॲक्ट्स विथ HCl. दिस मेथड कॉल्ड ॲज ग्रूज प्रोसेस. ज्यावेळेस अल्कोहोल HCl सोबत रिॲक्ट होतो त्या प्रोसेसला आपण ग्रूज प्रोसेस असं म्हणत असतो. मग इथं आपण जनरल रिॲक्शन लिहू शकतो. हिअर फर्स्ट वी राईट द जनरल रिॲक्शन. वेन अल्कोहोल reacts with HCl, the suitable condition for this reaction is we take the mixture of concentrated HCl and ZnCl2, and in this by using this mixture the alcohol reacts with HCl and forms a product alkyl chloride. We take here an example. If CH3OH, that is methanol or methyl alcohol, reacts with HCl by using in the presence of mixture of HCl and ZnCl2, and that gives the product CH3Cl plus H2O, and this CH3Cl is called as methyl alcohol or chloromethane, methyl chloride or chloromethane. When we used mixture of concentrated HCl and ZnCl2. इथं आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि ZnCl2 याचं मिक्सचर यूज केलेलं आहे, कंडिशन मेंटेन केलेली आहे आणि दिस मिक्सचर कॉल्ड ॲज लुकास रिएजंट. या मिक्सचरला आपण काय बोलतो, लुकास रिएजंट. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 या दोघांना मिक्स करतो त्या टाईपच्या रिएजंटला आपण बोलतो लुकास रिएजंट. This Lucas reagent is only used for primary and secondary alcohol. हा जो लुकास रिएजंट असतो हा फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल जो असतो त्याच्यासाठी यूज करण्यात येतो. बट टर्शरी अल्कोहोल्स रेडिली रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl ओनली. पण जर आपण टर्शरी अल्कोहोल घेतला तर तो टर्शरी अल्कोहोल
जो असतो तो डायरेक्टली HCl सोबत रिॲक्ट होतो, त्याला लुकास रिएजंटची गरज पडत नाही. आपण इथं टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घेऊ शकतो. जर समजा CH3OH, this is T-butyl, that is tertiary butyl alcohol, and reacts with HCl. Here this alcohol having a type tertiary, so this alcohol does not require a Lucas reagent, and hence it directly reacts with HCl and forms a product T-butyl, that is tertiary butyl chloride. आणि हा जो असतो हा डायरेक्टली HCl सोबत रिॲक्ट होतो आणि प्रोडक्ट फॉर्म करतो टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. So the question arise here is that what is the role of Lucas reagent? लुकास रिएजंटचा इथं रोल काय असतो, तर लुकास रिएजंट इथं काय करत असतो, नेमकं त्याचं मेकॅनिझम काय असतं. हिअर वी take the short mechanism, we study the short mechanism of Lucas reagent which reacts with alcohol. Here consider this alcohol. We know that Lucas, in the Lucas reagent, anhydrous ZnCl2 is Lewis acid. Lucas reagent मध्ये जो आपण anhydrous ZnCl2 यूज केलेला असतो, that is a Lewis acid, and the nature of Lewis acid is that Lewis acid accept the electron pairs from base or other species. Lewis acid जो असतो तो दुसऱ्या स्पीसीज पासून इलेक्ट्रॉन पेयर ॲक्सेप्ट करत असतो. Now here this is alcohol RCH2OH, and this alcohol reacts with anhydrous ZnCl2, that is Lewis acid. The lone pair of this alcohol, the lone pair of OH present in alcohol attack on this anhydrous ZnCl2, Zn of anhydrous ZnCl2, and forms coordinate bond, that is okay. Now we have HCl, and the Cl minus in HCl attacks on this carbon which is directly attached to OH group, positively charged OH group. Here the Cl minus present in HCl attack on this carbon. Why this Cl minus attack on this carbon? Because when OH group forms coordinate bond with this ZnCl2, OH group form this coordinate bond with this ZnCl2, and then this carbon OH bond becomes weak. And so this Cl minus attack on this carbon, and this bond break after the attack of Cl minus on carbon, and it forms RCH2Cl, that is alkyl chloride, and simultaneously it forms ZnCl2OH. Okay. Now the second method or second reagent is that HBr. By using HBr, when the 48% constant boiling HBr reacts with ROH, it produces RBr, that is alkyl bromide. Means when alcohols reacts with HBr, here this HBr
48% constant boiling HBr is prepared in situ, means that prepared in reaction mixture, in that reaction mixture by using NABR or KBr and HCl or concentrated H2SO4, and this alcohol reacts with this 40% constant boiling HBr which is produced in situ, and that gives the product alkyl bromide. We take example, consider these ethyl alcohol or ethanol reacts with 48% constant boiling alcohol which is produced in situ by using NABR or KBr and concentrated HCl and concentrated H2SO4, and gives the product CH3 CH2Br and H2O, that is ethyl bromide or bromoethane. Simply we memorize that like this H2O remove HOH removes as H2O, and this Br is replaced this OH group. Here this 48% constant boiling HBr is prepared in situ, that is prepared in reaction mixture by using NABR or KBr and H2SO4 or HCl. Okay, here we take the reactions of preparation of HBr. First we take NABR. This NABR reacts with concentrated H2SO4, and that gives the product 2HBr plus Na2SO4, and this HBr produced in situ used as a reagent for the preparation of alkyl bromide by using alcohols. The second reaction is that by using KBr. Here we take KBr and HCl, that gives a product HBr plus KCl. This HBr prepared in situ, okay, used to prepare alkyl bromide from alcohol. Now the third reagent is that HI, the preparation of alkyl iodide by using HI and alcohol. Here when alcohols reacts with HI, that gives product RI, that is alkyl iodide. Here this HI is also prepared in reaction mixture or in situ by using Ki or NaI and 95% H3PO4 phosphoric acid. Okay, like this, that can be prepared by using NaI and H3PO4. Okay, here we take the example. इथं आपण एक एक्झाम्पल घेऊ, आणि एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला कळूनच येईल की NaI जो असतो, सॉरी HI जो असतो, ते HIचे प्रिपरेशन आपण कसं करत असतो. एक्झाम्पल घेऊ आपण इथं CH3 CH2OH plus HI, and this HI prepared in situ by using NaI and 95% H3PO4, and that gives product CH3. Here the alcohol is taken, that N propyl
अल्कोहोल. इथं जो आपण अल्कोहोल घेतलेला आहे तो आहे एन प्रोपिल अल्कोहोल. त्याच्यापासून आपल्याला ऑब्व्हियसली जो प्रोडक्ट मिळणार आहे तो असेल एन प्रोपिल आयोडाईड. एन प्रोपिल आयोडाईड. Here, the HI used is also prepared in situ by using Ki or NaI and 95% H3PO4 like as below reaction. ओके, मग ती रिॲक्शन आपण बघू काय असेल ते. 2NaI plus H3PO4 about 95% concentrated, that gives product 2HI plus 2HI plus Na2HPO4, and this HI is used to prepare alkyl iodide by using alcohols. The second reaction we should be write as 2Ki plus H3PO4 about 90% 95% concentrated, and that gives 2HI plus K2HPO4, and this HI used to prepare alkyl iodide by using alcohols. Thank you. In the next video we are study the next methods of preparation of alkyl halides. Thank you.